हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडूया. सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओंकाराची प्रार्थना. सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या श्रवण. श्वास घेत घेत कमरेत पसरत. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. उठून उभं राहायचंय. आज आपली सगळी साधना ही आपल्या श्वासाशी आधारित असणार आहे. उठून उभं राहायचंय. दंडस्थितीमधली विश्रांती. करणार आहोत स्पॉट जॉगिंग. दोन्ही पाय जोडलेले, हातांची बोट वळून घ्यायची आणि सुरुवात करूया स्पॉट जॉगिंग करायला. तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. हळूहळू मग स्पीड वाढवायचा. आपल्या टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न. दोन्ही हात समोर. हातांची बोट किंवा तळवे जमिनीला समांतर आणि आता आपल्या मांडीचा भाग आपल्या हाताला लावायचा आहे. तर या जम्पिंगच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14 15 16 17 18 19 थांबायचंय आणि मोठे मोठे श्वास घ्यायचे. दीर्घ श्वास भरून घ्यायचा. तोंडाने सोडायचा. नाकाने दीर्घ श्वास भरून घ्यायचा. तोंडाने सोडायचा. नाकाने दीर्घ श्वास भरून घ्या. तोंडाने सोडा.
विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, श्वास घे आणि श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचे आणि विश्रांती. दोन्ही पाय जोडले, दोन्ही हात समोर, श्वास घेत घेत दोन्ही हात लांब न्यायचे, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफायची आहेत, तळवे स्क्रीनकडे, दोन्ही हात आता छातीपाशी आणायचे, श्वास घेत घेत हात लांब करायचे, श्वास सोडत जाऊ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ, श्वास घेत लांब. 90 डिग्री आपले हात जमिनीला समांतर आहे, श्वास सोडत जाऊ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. आता श्वास घेत आपल्याला आपले हात 130 डिग्री म्हणजे आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये लांब न्यायचे, श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. आपली फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही कृती चालू आहे. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. आता दोन्ही हात 180 डिग्री वर असतील म्हणजे डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास 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 घेत वर, आहे तो श्वास सोडून द्या. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, एकदा उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, अशी कृती करायची. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं, दोन्ही हात समोर, एक श्वास भरून घ्यायचा, टाचा जमिनीपासून वर उचलायचा, नजर समोर. जास्तीत जास्त स्थिर थांबण्याचा प्रयत्न, सावकाश टाचा जमिनीत. पुन्हा दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे, बोट तळवे स्क्रीनकडे. आणि आता करणार आहोत आपण ताडासन श्वसन. श्वास घेत टाचा वर उचलायचा आणि श्वास सोडत टाचा जमिनीवर आपटायचा आणि आपली हाताची घडी डोक्यात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही हात पुन्हा वर, एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत दोन्ही हात खाली, विश्राम. श्वासाची गती वाढलेली आहे, कमी आहे की संथ आहे याचा आपला आपण मागोवा घेऊया. श्वासाची गती जर संथ झाली असेल
तर आपली साधना अगदी व्यवस्थित चालू आहे असं आपण समजायचं आहे. आणि जर ती कुठे वाढलेली वाटत असेल तर थोडस साधना करताना सावकाश करायचंय, घाई गडबड न करता कृती करायची. सूर्यनमस्कारासाठी मांडीच्या पुढे येऊन उभं राहायचं. श्वासाची आधारित आपण 4 सूर्यनमस्कार करणार आहोत आणि एक डायबेटिक्स वाला सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या वर. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम कृष्णेय नमः. एक आहे तो श्वास सोडून द्या. 2 इनहेल, हस्त उत्तानासन. 3 एक्झेल, हस्त पादासन. 4 इनहेल, उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. 5 एक्झेल, चतुरंग दंडासन. 6 इनहेल एक्झेल, साष्टांगासन. 7 इनहेल, सरळ हस्त भुजंगासन. 8 एक्झेल, पर्वतासन. 9 इनहेल, उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 10 एक्झेल, हस्त पादासन. 11 इनहेल, हस्त उत्तानासन. 12 एक्झेल, नमस्कार. अजून 3 आपल्याला करायची. थोडेसे फास्ट मुवमेंट असेल. सुरुवात करूया. ओम रवये नमः. 1 एक्झेल, 2 इनहेल, 3 एक्झेल, 4 इनहेल, डावा पाय मध्ये. 5 एक्झेल, 6 इनहेल एक्झेल, 7 इनहेल, 8 एक्झेल, 9 डावा पाय पुढे, एक्झेल, 10 एक्झेल, 11 इनहेल, 12 एक्झेल. अजून 2. ओम मित्राय नमः. 1 श्वास सोडून द्या. 2 श्वास भरून द्या. 3 श्वास सोडून द्या. 4 उजवा पाय मागे, श्वास घे. 5 श्वास सोडायचा. 6 श्वास घ्यायचा, सोडायचा. 7 श्वास भरून घेऊया. 8 श्वास सोडायचा. 9 श्वास घे, उजवा पाय पुढे. 10 श्वास सोडायचा. 11 श्वास घे, दोन्ही हात पुढे. 12 श्वास सोडायचा. एक शेवटचा. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. एक डायबिटीज हो. ओम मित्राय नमः. 1 हस्त उत्तानासन. 2 हस्त पादासन. 3 उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. 4 डावा पाय मागे, चतुरंग दंडासन. 5 शशांकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 शशांकासन. 10 उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कार. अजून एक शेवटचा. ओम खगाय नमो नमः. 1 2 3 डावा पाय मागे. 4 चतुरंग दंडासन. 5 शशांकासन. 6 साष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन.
9 शशांकासन, 10 डावा पाय पुढे अश्व संचलनासन, 11 हस्तपादासन, 12 नमस्कारासन. मुखधोक्ती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने ओंकार मारल्याप्रमाणे सोडायचा. सावकाश बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर पाठीवर पडून शयन स्थितीमध्ये विश्राम. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल, विश्रांती. आपण करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन, अकार उकार आणि मकारासहित. आपल्याला दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर असतील. आणि आता पुन्हा तेच हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित करायचंय. दोन्ही हात पुन्हा आपल्या शरीराजवळ येतील. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार दोन्ही हात खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित. आता आपले हात साईडने खाली आले होते, आता आपण वरूनच ते खाली आणू. श्वास घेत वर घेऊन या आणि श्वास सोडत त्याच प्रमाणे आपल्याला हात खाली घ्यायचे अ उ म सहित. श्वास घेत वर, श्वास सोडत अकार उकार मकार. एक लास्ट राउंड. श्वास घेत वर, बरोबर. आणि श्वास सोडताना अ उ म. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर करून विश्रांती. सुरुवातीला जी श्वासाची गती आपली वाढली होती आणि त्याच्यानंतर आता आपली श्वासाची गती काय आहे याचा आपलं आपण निरीक्षण करूया, अनुभव घेऊया. आजची सगळी साधना ही श्वासाशी आधारित असणार आहे. आपली लंग्स कॅपॅसिटी कशी सुधारेल, आपला श्वास पटल अधिक कार्यक्षम कसा होईल याच्या अनुषंगाने ही साधना आहे. विश्रांती करणार आहोत. सेतू बंधासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय होल्ड करूया. पायांमध्ये गुडघ्यांमध्ये पावलांमध्ये अंतर, टाचा सीट पासून लांब असतील. आणि आता आपल्याला हळूहळू आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठीचा भाग आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. दोन्ही हातांचा आधार जमिनीवर तो आता पॅसिव्ह झालेला आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि आता फक्त आपल्या पाठीचा मणका एकदा खाली घ्यायचा, वर घ्यायचा. फक्त पाठीचा मणका, कमरेचा भाग नाही, फक्त पाठीचा मणका एकदा खाली थोडासा घ्यायचा. श्वास घेत श्वास सोडत वर. श्वास घेत खाली,
श्वास सोडत वर. फक्त आपल्या मणक्याच्या इथे हालचाल असेल. ज्याला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करू नका. श्वास घेत थोडस जमिनीला घासत वर आणि खाली करायचंय. हा बरोबर. आणि आता कमरेचा भाग, श्वास घ्यायचाय, एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कमरेचा भाग जमिनीवर येऊ दे. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत कमरेचा भाग जमिनीवर. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पोटावर पण विश्रांती. कुठल्याही एका गालावर पण विश्रांती. कुठल्याही एका गालावर पण विश्रांती. दोन्ही पाय मागून थोडस अंतर घ्या. आणि आता हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा. आणि आता श्वास घेत हाताची घडी आपल्या छातीपाशी घेऊन यायची, नजर वरती. आणि श्वास सोडत हाताची घडी समोर आणि आपलं कपाळ हाताच्या घडीवर ठेवायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही पाय मागून जोडून घ्यायचे. दोन्ही हात खाली, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताचे तळवे चेहऱ्याला समांतर. दोन्ही हातांची कोपरं आपल्या छातीच्या दिशेत. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेनं. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून उचलायचा आहे. हाताची कोपरं जमिनीवर, नजर आपली सिलिंग. तोंड बंद, खांदे रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास करो. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपलं कपाळ सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती. आणि मग दंड स्थितीला, सॉरी, मग बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि एकेका पायाने वज्रासन करून घ्यायचं. उजवा पाय आणि मग डावा. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती. डोळे बंद. संपूर्ण वज्रासन आपलं आपण तपासूया. जाणीव आपल्या श्वासाकडे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. करणार आहोत आपण डॉग ब्रीदिंग. दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या जवळ असतील, हाताचे तळवे. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. भराभर कृती. सुरुवात करूया. जीभ बाहेर आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. थांबायचंय विभागामध्ये. पुन्हा डोळे बंद, वज्रासनामध्ये स्थिर. करूया रॅपिड ब्रीदिंग. दोन्ही हात हाताची कोपरं गुडघ्याच्या रेषेत, हाताचे तळवे जमिनीवर. कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून देऊया. ओठांचा चंबू करायचा आहे आणि पुन्हा एकदा तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा. खांदे रिलॅक्स. सुरुवात करूया. जाणीव आपली पाठीच्या कणाकडे, तिथे होणारी हालचाल त्याकडे लक्ष. थांबायचे कृती. सावकाश वर यायचंय. पुन्हा दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे बंद. डॉग ब्रीदिंग आणि रॅपिड ब्रीदिंग या संपूर्ण ब्रीदिंगचा आपल्या शरीरावर झालेला परिणाम, त्याचा अनुभव घेऊया. आपली लंग्स कॅपॅसिटी सुधारणार आहे, ती अधिक कार्यक्षम होणार आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. आता ज्यांना वज्रासनामध्ये बसणं अजून शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. दोन्ही हात आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. बरोबर. मान सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि आता खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. संथ गतीने श्वास सोडायचा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरूया. संथ गतीने श्वास सोडूया. सावकाश डावा हात वर आणि मग तो खाली, मग उजवा हात वर घ्यायचा आणि मग तो. आता ज्यांना वज्रासनामध्ये बसणं शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसा किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. आता दोन्ही हातांची घडी करायची आहे. एका हातावर दुसरा हात आणि हाताचं कोपर पकडायचंय. दोन्ही हात आता आपल्या पोटावर किंवा छातीपाशी असतील. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. बरोबर. डायनॅमिक हालचाल. श्वास घेत वर, एका लयीमध्ये श्वास, हात वर जाऊ देत, श्वास घेत घेत आणि श्वास सोडत सावकाश. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अगदी जलद न करता सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, एक लास्ट राऊंड. श्वास सोडत खाली. बराचसा जो आपला स्वभाव आहे किंवा आपली जी ऍक्टिव्हिटी आहे ही आपल्या श्वासाशी आधारित असते. आपण जेवढं पटापट भराभर श्वास घेतो, खूप घाईघाई करतो, तसं आपलं पण बोलणं पण खूप पटापट असतं, आपल्या क्रिया पण खूप पटापट होत असतात, जलद होत असतात. त्यामुळे थोडंसं श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वासाची गती थोडीशी स्टेबल असेल, संथ मंद लयबद्ध असेल तर आपली कृती पण असते ती सुद्धा विचारपूर्वक असते. शांततेमध्ये आपण कुठलंही काम करतो आणि थोडंसं आपलं ब्रीदिंग अवेअरनेस असल्यामुळे आपलं मन सुद्धा स्ट्रेसफुल राहत नाही, ते शांततेत काम करतं. हा एक अनुभव आहे. तुम्ही थोडस स्वतःमध्ये आता इन्व्हर्ट व्हा आणि आपलं आपण तपासून पहा की आपल्याला आपलं श्वसन कशा प्रकारचं आहे, ते उथळ आहे की शांत आहे, किंवा श्वास घेताना आपण आपलं पोट बाहेर येतंय का,
आणि श्वास सोडताना ते आतमध्ये गेलं पाहिजे. ही थोडीशी आपली आदर्श जी पद्धत आहे ही थोडस आता आपण आपल्यामध्येच तपासून पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की आपण जे शिकतोय त्याचा उपयोग किंवा त्याचा जो म्हणजे त्याचा जो प्रयोग आहे हा आपण आधी स्वतःवर करायचा. स्वतःला जे अनुभव मिळतात, जे आपल्याला जी अनुभव आणि जे बेनिफिट्स मिळतात त्याच्यावरून आपण आपला जो म्हणजे अनुभव आहे तो आपण इतरांना सांगू शकतो. आता पुन्हा ज्याला वज्रासनामध्ये बसणं शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसा किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. तर दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्याला पुन्हा हाताची घडी करायची आहे. एका हातावर दुसरा हात ठेवायचा हा आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब न्यायचे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. थोडस आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण बरोबर आणि श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब. छान. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. एक लास्ट राऊंड. श्वास घेत लांब. श्वास सोडत जाऊ. आता दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यांवर ठेवा आणि आता श्वास घेत हात वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि असं रोटेशन करूया. दोन्ही कोपरं समोरून जॉईंट. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. क्लॉकवाईज. 1 2 3. छान. बरोबर करताय. आणि आता अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट आणि आता श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3 वेळा झाले की थांबायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा पाय आणि मग डावा. अँकल मध्ये थोडस ताण असेल तर थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी पटकन घ्या. आणि आता पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घ्यायचं. करणार आहोत पर्वतासन, जे श्वसन मार्गासाठी अतिशय उपयुक्त आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. जोडलेल्या हातांवर हलकासा प्रेशर आणा. थोडासा दाब आणा आणि हा दाब तसाच कायम ठेवत जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. अनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. शक्य असेल तर डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. पाठीचा कणा उभ्या कक्षेत ताणला गेलाय. साईडचे वायुकोश आपले उभ्या कक्षेत ताणले गेले, त्यामुळे ते अधिक कार्यक्षम होत आहेत. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास वरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. उलटसा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी आपला प्रेशर तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता उजवा हात आपल्याला आपल्या मांडीच्या शेजारी ठेवायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. साईड वडपिंडी. बरोबर. आणि आता इथे थांबूया. 1 2 3 4 5. आणि आता डावा हात खाली. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आणि उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होते. बरोबर. छान. थांबूया इथे. 1 2 3 4 5. उलटचा. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात गुडघ्या.
पद्मासन, अर्ध पद्मासन. जास्त वेळ घालणं शक्य नसेल तर साधी बैठक घालायला हरकत नाही. आज आपण बघणार आहोत प्राण मुद्रा कशी केली जाते, ज्याच्याने आपली प्राणशक्ती वाढणार आहे. मी शेअर करते. ही आहे आपली प्राण मुद्रा, प्राणशक्ती वाढवणारी. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट हे फोल्ड करायचं आणि त्याची टोक अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची. बघा, करंगळी व तिच्या जवळील बोट यांची टोक अंगठ्याशी थोडा दाब देऊन जुळवावी. बाकीची बोट सहज सरळ ठेवावी, असं खाली इथे दिलेलं आहे. तुम्हाला जर त्याचे लाभ हवे असतील तर ते सुद्धा आहेत थोड्याशा प्रमाणामध्ये. पण हे फार त्यांनी 5 फंडामेंटल्स म्हणजे जे आहेत, म्हणजे 5 मूलभूत तत्व त्याच्याशी आधारित दिलेले आहेत. पण या प्राणमुद्रेने आपला बघा इथे दिलेला आहे की रक्तदाब जो असेल तो याच्याने आपला आटोक्यात राहतो. आणि आपण ज्या मुद्रा शिकतोय, म्हणजे मागे आपण वायू मुद्रा पण बघितली होती. काल आपण कुठली मुद्रा पाहिली का? नाही, मला असं वाटतं काल आपण त्या दिवशी आपण वायू मुद्रा पाहिलेली. म्हणजे आपण ह्या कधीही करू शकतो. प्राणमुद्रेच्या अभ्यासाने हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशर आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. आणि ही आपण कधीही कुठेही करू शकतो. म्हणजे याला कुठलंही वेळ असली पाहिजे असं काही नाही. तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असाल किंवा टीव्ही बघत असाल किंवा काहीही शांतपणे बसलेला असाल, तेव्हा कधीही तुम्ही ही प्राणमुद्रा करू शकता, ज्याच्याने आपली प्राणशक्ती जी आहे, आपली श्वसन क्षमता जी आहे ही अधिक सुधारणार आहे, कार्यक्षम होणार आहे. ज्यांना हार्ट अटॅक किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. बऱ्याचदा ह्यांचं श्वसन जे आहे ना ते थोडस फास्ट असतं. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे सुद्धा थोडस जलद गतीने होत असतं. म्हणून ते आटोक्यात आणण्यासाठी, शांत होण्यासाठी ह्या प्राणमुद्रेचा जो अभ्यास आहे हा आपल्याला लाभदायक ठरू शकतो. आता या प्राणमुद्रेतूनच आपण करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्त. प्रत्येकाला समजली आपली 5 बोट जी आहेत ही सरळ करायची आहे. करंगळी आणि तिच्या बाजूचं बोट फोल्ड करायचंय आणि ते अंगठ्याच्या टोकाला थोडस हलकस तिथे प्रेशर आणायचंय, दाबायचंय. बाकीची 2 बोट जी आहेत ही आपली सरळ असतात. बरोबर. आणि आता हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आता आपल्या मांडीवर. हाताची कोपरं रिलॅक्स, शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करणार आहोत 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आता ज्यांना वाताचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी थोडस, समजा जॉईंट्स मध्ये जर तुम्हाला पेन होत असेल तर तुम्ही थोडा वेळ ही मुद्रा करा आणि मग सोडून दिली तरीही चालेल. कधी कधी वातामध्ये आपल्याला जॉईंट्स मध्ये त्रास होतो, म्हणून त्यांच्यासाठी ही सूचना आहे. तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. शांत गतीने श्वास सोडूया. सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. एक लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा मंत्र. प्राणस्येदं स्वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया.
सावकाश मानसर. आज आपण बघणार आहोत मृदू भस्त्रिका. आता ह्या भस्त्रिकेमध्ये काय असतं, फोर्सफुली श्वास घ्यायचा असतो आणि फोर्सफुली श्वास सोडायचा असतो. श्वास घेणं आणि सोडणं हे ऍक्टिव्हली होत असतं. म्हणून ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, त्याचबरोबर ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि डिप्रेशनचा त्रास आहे, त्यांनी ही भस्त्रिका करणं टाळायचं आहे. कारण की इथे आपल्या श्वासाची गती वाढते, शरीराचं तापमान वाढतं. म्हणून ज्यांना हे सगळे विकार आहेत, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि डिप्रेशन, त्यांनी ही भस्त्रिका करणं टाळायचं आहे. आपण आपल्या वर्गामध्ये हा हा ओके ओके, नो प्रॉब्लेम पूजाताई. तुमचा माझा व्हिडिओ पॉज होतोय का? कंटिन्यू तुम्हाला आवाज येतोय ना? फक्त ओके, माझ्या इथे प्रॉब्लेम येतोय का? स्मिताताई, तुम्हाला माझा आवाज येतोय बरोबर? ओके ओके. जर पूजाताई प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही पुन्हा रिजॉईन होता का? बरं, आता ही जी मृदू भस्त्रिका आहे ही आपण आपल्या वर्गामध्ये म्हणजे ट्रॅडिशनल भस्त्रिका घेत नाही, अगदी सोपी भस्त्रिका घेतो, जी कोणीही करू शकतं. पण ज्यांना हे जे सगळे विकार आहेत तिथे त्यांची ट्रीटमेंट चालू असेल, डॉक्टरांच्या गोळ्या वगैरे चालू असतील, तर मात्र ही भस्त्रिका तुम्ही आपल्या वर्गामध्ये करणं टाळायचं आहे. इथे आपल्याला आता येतोय आवाज बरोबर? पूजाताई, हा. तर आता इथे आपल्याला ऍक्टिव्हली श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पूरक आणि रेचक जे आहे हे आपलं फोर्सफुली असणार आहे. त्यामुळे कृपया करताना अगदी आपल्या क्षमतेप्रमाणे आणि जे कॉन्ट्रा इंडिकेशन सांगितले त्याच्याने करायचे आहे. या भस्त्रिकेमुळे आपला श्वसन मार्ग हा अधिक सुधारतो. म्हणजे याचा तसा उल्लेख आहे ग्रंथांमध्ये, की श्वासाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी, आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य अधिक सुधारण्यासाठी ही भस्त्रिका जी आहे ही आपल्याला अतिशय परिणामकारक ठरते. तर आता ही आपण थोडंसं याला मुवमेंट करणार आहोत ही भस्त्रिका करताना. तर ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. ऍक्टिव्हली आपल्याला दोन्हीही गोष्टी करायच्या आहेत. पूरक रेचक हे ऍक्टिव्हली असणार आहे. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, श्वास घ्यायचा. श्वास घेताना आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे, फोर्सफुली श्वास घ्यायचा, पूरक, आणि फोर्सफुली सोडायचा, रेचक, पूरक, रेचक. ठीक आहे, फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, फोर्सफुली सोडायचा. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या आणि ते आपल्या छातीपाशी ठेवा. बरोबर. आणि थोडस मी प्रमाण म्हणजे थोडस फास्ट होणार आहे हा, की म्हणजे आपला नेहमीपेक्षा प्राणायाम जो आपला सावकाश चालतो तिथे इथे भस्त्रिका जी आहे ही थोडीशी फास्ट होते. ठीक आहे, सुरुवात करूया. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. आता हात वर. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, डोळ्यात मिटून घ्या आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाची गती वाढली आहे, हृदयाची गती वाढली आहे का, त्याचा आपला आपण मागोवा घ्या. भस्त्रिकेची हेच वैशिष्ट्य आहे की लोहाराचा भाता जसा भस होतो त्याप्रमाणे ही आपल्याला श्वासाची जी कृती आहे ती भराभर करायची असते. आता ह्याला सप्लिमेंटरी आपण करूया शीतली प्राणायाम, म्हणजे वाढलेली श्वासाची गती, वाढलेलं शरीराचं तापमान संतुलित राहण्यासाठी शीतली प्राणायाम, ज्याच्याने आपल्या श्वासाची गती सुद्धा कमी होते आणि शरीरामध्ये थोडासा थंडावा येतो. डोळ्यात मिटून घेऊया. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. जीभ बाहेर घेऊन यायची, जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच.
दोन आवर्तन शीतकारी प्राणायाम. ओठावर ओठ, नाही, दातावर दात, ओठ विलग, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. डोळ्यालगत म्हटलेले आहेतच. शीतली आणि शीतकारी प्राणायामाचा आपल्या संपूर्ण जबड्याच्या ठिकाणी, कंठाच्या ठिकाणी झालेल्या थंड हवेच्या स्पर्शाचा जो काही परिणाम झालाय त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. डोळे अलगद मिटलेले आहेत. करणार आहोत आपण विभागीय श्वसन. विभागीय श्वसनाने आपला जो श्वास पटल आहे, म्हणजे आपला डायफ्राम आहे, आपल्या छातीचा भाग आणि आपलं पोट यांना जोडणारा जो डायफ्राम आहे, त्याची जी कार्यक्षमता आहे ही अधिक प्रमाणामध्ये वाढते. म्हणजेच आपला श्वसन मार्ग, आपली श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा अधिक सुधारते. तर आता आपण करणार आहोत या विभागीय श्वसनाची साधन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, तिथे थोडासा किंचितसा दाबण. दोन्ही हातांची बाकीची तीनही बोट अर्धवट मिटलेली आहेत आणि ती अगदी सैलसर आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. हाताची कोपरे शरीराच्या जवळ आहेत. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडू द्या. पाठीचा कणा समस्थितीमध्ये, मान सरळ मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर असेल म्हणजे मान आपली आपोआप मध्यभागी राहते. डोळे अलगद मिटलेले, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण करूया. एकदम रिलॅक्स. करणार आहोत विभागीय श्वसनाची आवर्तन. अकार, उकार आणि मकार असेल. प्रत्येक श्वसन हे सेपरेटली असेल, वेगवेगळं असेल. दोनदा आपण अकार, उकार आणि मकार करणार आहोत. सुरुवातीला करणार आहोत अकार. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत असेल. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार. आपले दोन पाय, दोन्ही पायांची बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग आणि आपल्या कमरेचा भाग या अकाराच्या उच्चाराने शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. करूया उकार. जाणीव आपली शरीराच्या मधल्या भागाकडे असेल, नाभीपासून कंठापर्यंत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उकार.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उकार. या उच्चाराने आपले दोन हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, पाठकड्यामधले 33 मणके, उदरभाग, उरभाग रिलॅक्स आणि शिथिल झालेला आहे. करूया मकार. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नाही, डोळे अलगद मिटलेले, ओठांवर एक हलकसं स्मित हास्य, प्राणस्पंदनांची अनुभूती. अंगठा आणि पहिलं बोट यातून त्यांचा एकमेकांना झालेला स्पर्श, तिथून चालू असणारा रक्तप्रवाह आणि त्यातून निर्माण होणारी स्पंदन, त्याकडे आपलं मन केंद्रित करून घ्यायचं आहे. प्राणस्पंदनांची अनुभूती. करूया मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. कंठापासून मस्तिष्कापर्यंत स्पंदनांची अनुभूती. करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन अकार, उकार आणि मकारासहित. जाणीव कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर असते. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ, उ, म एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. आणि प्राणस्पंदनांकडे. अंगठा पहिलं बोट, त्यातून निर्माण होणारी स्पंदन. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. शरीराला विश्रांती, मनाला शांती मिळत आहे, याचा अनुभव आपण आता या क्षणी घेत आहोत. करूया 3 मकार लागलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार घेऊ. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. आणि या आनंदासाठी, चांगलं स्वास्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी
उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या इष्टदेवतेचं, आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आपले जे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ते पूर्ण होण्यासाठी त्या गुरुजनांचे, आराध्य दैवतेचे आपण आशीर्वाद घेऊया की संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपलं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम राहणार आहे. आत्मविश्वास आपला वाढलेला आहे. प्रबळ इच्छाशक्ती आपली जागृत झालेली आहे. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून घेता. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मंजन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते.